ओम नमः शिवाय. मित्रांनो, आपण गाव तर भरपूर बघितले असतील, पण माझ्या मते असं गाव आपण आजपर्यंत बघितलं नसेल. चला तर मग या गावाची ओळख करून देतो तुम्हाला. या गावाचं नाव आहे बालवाडी. अगदी बालवाडी या नावाप्रमाणेच या गावातील लोक आहेत. या गावात कुठलाही व्यापारी, अधिकारी, कर्मचारी किंवा नेता आला तर तो या गावातून आपलं डोकं खाजवतच बाहेर पडणार. अशी लोक या गावात राहतात. सांगायचं तात्पर्य हे की या गावातील लोक जेवढी साधी दिसतात, जेवढी भोळी दिसतात, तेवढी नाहीत. कधी जर तुम्ही या गावात आला, एखादं चर्चासत्र किंवा एखादा संवाद या गावातील लोकांना एकत्रित करून केला तर तुम्हाला कळेल की आपण कुणाला सांगतोय, कशाला सांगतोय आणि का सांगतोय. आपली बुद्धी का भ्रष्ट झाली होती या लोकांना हे ज्ञान सांगायची. कारण येथील लोक आहे ना, आपल्यापेक्षा आणि त्या समोरच्या सांगणाऱ्या व्यक्तीपेक्षा कितीतरी पट हुशार आहेत आणि महाज्ञानी आहेत. रिकामा वेळ कुठे कसा घालवायचा आणि आपल्या बोलबच्चनातून समोरच्या व्यक्तीला कसं थांबवायचं, येथील लोकांकडून हे शिकण्यासारखं आहे बुवा. चला तर मग एक गाव सतरंगी या मराठी वेबसिरीजच्या माध्यमातून भाग 1च्या कलाकारांची ओळख मी तुम्हाला करून देतो आणि त्यांच्याविषयी थोडी माहिती तुम्हाला सांगतो. तर ओळख करून देतो या गावचे सरपंच खादोडे. गावाचा विकास तर शून्य आहे, पण महाशयांनी गावाला पुरस्कार मिळवून देण्याचा विडा उचललेला आहे आणि त्याकरिता हे प्रत्येक अधिकाऱ्याला फोन लावत असतात. हॅलो. 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 हॅलो साहेब, नमस्कार. नमस्कार, बोला. मी बालवाडी गावचा सरपंच खादोडे बोलत आहे. नमस्कार, बोला साहेब. साहेब, मी काय म्हणतो, हे आता बोला. ग्रामसचेव पुरस्काराची सुरुवात होणार आहे ना, ते आमचं गावचं नाव पण पहा ना. बरं, पण साहेब तुमचं गाव स्वच्छ आहे का? हॅलो. अहो, आमचं गाव एकदम स्वच्छ आहे साहेब. साहेब, मागे जे शासनानं कचरा कोंडी वाटप केली होती ते वाटल्या का तुम्ही? हो साहेब. आणि लोक त्याचा व्यवस्थित वापर करतात ना, का बाहेर कचरा टाकतात? आणि तुमचं गाव हागणदारी मुक्त पाहिजे. हागणदारी मुक्त आहे का तुमचं गाव, सरपंच साहेब? हो साहेब, आमचं गाव हागणदारी मुक्त पण आहे, ठीक आहे ना? घरोघरी संडास पण आहे. आहेत ना? नक्की संडास आहेत ना घरोघरी? हं? हॅलो. अहो, तुमच्या सर्व अटीत आमचं गाव बसते. मौन्या, खूप स्वच्छ सरपंच काय आणि शाळा खूप भरायला सुंदर रे? आहे हो साहेब आमचं गाव. चालते, हरकत नाही साहेब. हे आहेत बालू आणि मोहन, या गावचे नारद. सरपंच काय करायला? बरं बोला, चाल बरं पाहू काय करते. नळ, पाणी, लाईट, दवाखाना सगळंच आहे साहेब. बरं. हो ना साहेब. आले का कडीचे नारद? हॅलो. साहेब, तुम्हाला नाही, आमचा गाव हागणदारी मुक्त आहे. आबे, काय कामधंदे करा रे. हे लोकांचं ऐकणं, हे धंदे बंद करा ना बे. आओ, आम्ही जर हे काम बंद केलं तर तुमचं कसं? सांगा बरं कसं म्हणजे? मला समजलं नाही. आओ, तुम्ही गावासाठी झटायले ना. हो. हो. तुम्हाला माहित आहे का गावात तुमच्या माघारे काय चालू होते? माहित आहे का? मला माहित नाही, तुम्हाला माहित आहे ना.
हमारी तीर भरे नजरों से निशाना कहीं छुपा है। ए ते हमारी तेज नजरों से आज तक कोई बचा है असा आहे ते काही बडबड करायला पाहिजे हा? असं का? कोण तुम्हारे नजरों में सांगू तो जरा. सांगेंगे सांगेंगे मग केव्हा सांगोगे? और सांगेंगे ना. हो, कार्यक्रम झाल्यावर का? आओ सांगेंगे हैं? पण हमारा भी फायदा देखोगे तर सांगेंगे ना हाँ? हैं? मायला हे कापणार बा. याच्यात तर आपलं लई नुकसान होईल. नुकसान झालं नाही पाहिजे. पण हे आहेत विक्रम पाटील या गावातील शेतकरी. असं म्हणतात यांच्याकडे भरपूर जमीन होती, पण यांच्या वडिलांनी काही विकली आणि थोडी ठेवली. त्यामध्ये हे आपला उदरनिर्वाह करतात. बघूया हे आज काय करतायत ते. सगळ्या मुळ्या सडल्या बाबा झाडाच्या. या पाण्यानं तर कहरच केला. कवा उघडते देवालाच ठाऊक. सगळ्या पिकाची नासाडी झाली. काय करावं? ही आहे रेणुका विक्रम पाटील. लाडाने विक्रमीला रेणू म्हणतात. तशी संसारात बिचारी आपल्या मग्न असते. कुणाशी काही घेणं देणं नाही. बघूया आज काय करणार आहे ते. नुकसान तर झालं, आता काय करायचं? या ना, भाकर खा. आपली भारीची जमीन चिबडते आणि त्या माळावरची खड्डते वाळते. काय करा? यावरी भाकर खाऊ. 20-22 वर्ष झाले आपल्या लग्नाला. काहीच उरेना. दरीतली माती दरीतच. काय करा? काहीच समजेना. एवढी मेहनत करायला आपण, आपल्याला काहीच उरेना. कसा होईल आपला? उद्या पोरगी लग्नाला आली, आपल्याजवळ काहीच नाही. 1 रुपया शिल्लक नाही. आपल्यापेक्षा मजूर बरे, पुण्या मुंबईला जाऊन झन काम करायले. त्याच्याजवळ तरी शिल्लक आहे. आपण इथंच मरायलो. आहो थांब, दम घे जरा. वा रे वा. तुम्हीच दम घ्या. म्हशीसारखे फसफस करायला ते. घामाने सगळे वले झाले. मी धुतलेले कपडे खराब केले. मला तर काही समजा ना, वावरातलं पाणी काढायले का अंगातलं पाणी काढायले. यावर रे, भाकर खा. काय भाकर खावा? भाकर गोड लागते? ते माळाच्या पलीकडलं रान सगळं खड्डलं आणि हे एवढं भारीचं रान चिबडलं.
भाकर गोड लागते. आज पिकल, उद्या पिकल. या वर्षी काहीतरी घडल, पुढच्या वर्षी काहीतरी घडल. या आशेवर ढोरासारखी मेहनत करतो. पण काय, दरवर्षी हेच बोंब. कधी खड्डलं तर कवा चिवडलं. असा तर निसर्ग साथ द्यायला. हां, तू म्हणतो ते बरोबर आहे. या वावरात काहीच उरत नाही. लोक पुण्या मुंबईला जाऊन झन कमाई करायले, गाड्या घ्यायले, घर बांधायले. आपल्यापेक्षा मजूर बरे. अन आपण कर्जावर कर्ज करून परेशान व्हायलो. शेती नावालाच आहे, मजूरलाही सुखी आहे. जाऊ दे,